च्या जाळ्यात फसलो गेलो आहोत. आता इथे कोणताही प्राणी सुखी नाहीये. इथपर्यंत की स्वर्गलोकाच्या देवतांना पण चैन नाहीये. मग आपण इथे राहत कशासाठी आहोत? हे आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्ही या जन्म आणि मृत्यूला आणि संतान उत्पत्ती आणि पालन पोषण, त्यांच्या पालन पोषणाला, विवाहाला, बस याच कामांना अंतिम मानून ठेवलं होतं की आपलं इतकंच कर्तव्य आहे. हे पूर्ण झाल्यानंतर आमचा भलेही मृत्यू होऊ दे. आता परमात्म्याने येऊन ज्ञान दिलंय. आग गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं ठोड़ ठिकाणा नाही. पहिले निघून गेले. त्यांनी येऊन सांगितले नाही त्यांची काय दशा झाली पुढे. आणि राहिले आहेत जे बाकी शिल्लक आहेत ते पण निघून जातील. म्हणजेच मृत्यू आणि जन्म होत राहणार. बिन साहेब की बंदगी कहीं ठोड़ ठिकाणा ना. परमात्म्याच्या सत्पुरुषाच्या भक्तीशिवाय या जीवाला कुठे स्थायी स्थान नाही प्राप्त होत. जसं मनुष्य शरीरात प्राण्याचा मृत्यू नक्कीच आहे, इथे मृत्यू झाला. पुण्य व पापाच्या आधाराने पुढे त्याला स्थान मिळतं. पुण्याच्या आधाराने स्वर्ग प्राप्ती होते. स्वर्गाचा समय मर्यादित असतो, तो त्याच्या पुण्यावर आधारित असतो. जेव्हा स्वर्गात त्याच्या पुण्याची पुंजी समाप्त होईल, त्याला काही वेळ आधीच सतर्क केलं जातं की आता तुझ्या जाण्याची वेळ आली आहे. ही अजून समस्या आहे तिथल्या स्वर्गातल्या देवतांची, स्वर्गातल्या राहणाऱ्यांची. राहणाऱ्यांना त्यांना आधीच माहीत असतं की तुमचा मृत्यू होईल. असं समजा त्यांना फाशीची तारीख दिली जाते, तर मग त्या प्राण्याला त्या स्वर्गात राहून पण नरक वाटत राहतो. तिथे मृत्यूच्या नंतर जबरदस्तीने, जसं इथे बळजबरीने मारलं जातं, मृत्यू दिला जातो, काहीही कारण असो. याच प्रकारे स्वर्गात पण वेळ पूर्ण होताच तिथून ताकदीने जबरदस्तीने काढून टाकलं जातं, बळपूर्वक. मग नरकात टाकलं जाईल. नरकाचा वेळ पूर्ण होताच तिथून बळपूर्वक बाहेर फेकून दिलं जाईल. तर पुण्यात्म्यांनो, इथे पृथ्वी लोकावर मृत्यू झाला, इथे झाला चला चला. स्वर्गात गेले, तिथे झाला चला चला. आणि परत नरकातून पण परत चला. गाढवाची योनी मिळाली, परत मृत्यू झाला चला. कुत्रा बना, कुत्र्याचा मृत्यू झाला चला, डुक्कर बना. तर असे मग वेळ आल्यावर परत मनुष्य बना. तर इथे परमात्मा सांगतात, आग गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की भक्ति कहीं छोड़ ठिकाना नहीं. जैसे मोती ओस का ऐसी तेरी आब, गरीब दास करो बंदगी बहुर न ऐसा दाव. आता काय सांगतायत? तुमचं मानवी शरीर असं आहे
जसं सकाळी सकाळी दव पडतं गवतावर, काट्यांवर, पानांवर, आणि सूर्य उदय होताच 1 तासाच्या आत त्याचं नामोनिशाण नाही राहत. तर इथे सांगतात परमात्मा, गरीबदास साहेबजी सांगतात परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाला, जैसे मोती ओस का ऐसी तेरी आव, तुझे वय असे आहे और गरीबदास कर बंदगी बहोरनी ऐसा दाव. आता डाव कसा आहे? मनुष्य शरीर एक डाव लागलाय आपला, आणि या डावात चुकलात परत खूप लांब कार्याची सुरुवात होईल. 84 लाख योनींमध्ये भ्रम भटकून कष्ट घेऊन परत कधीतरी मानव शरीर प्राप्त होईल, तेव्हा ह्याच क्रिया आपण परत करत राहू. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने सांगितलं आहे, सुखदेव ने 84 भुगती बण्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. सुखदेव सारख्या ऋषीने पण 84 म्हणजे 84 लाख योनींचे कष्ट घेतले. और बना पजावे खरवो, खर म्हणजे गाढव. कुंभाराच्या भट्टीत म्हणजे त्या विस्तवावर जिथे विटा भाजल्या जातात आणि जिथे भांडी भाजली जातात त्याला पजावा म्हणतात, पजावा इथल्या भाषेत. आणि खर म्हणजे गाढव. अशा ऋषींची पण दुर्गती इथे होत आहे. तेव्हा परमात्मा सांगतात, तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. पेंडा म्हणजे तो मार्ग. कोणता मार्ग? ज्यामुळे या 84 लाख योनींचे हे भ्रमण, हे कष्ट, जन्म आणि मृत्यू संपून जातील. त्या मार्गाला पकड, त्या ज्ञानाला ग्रहण कर. त्याकरता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय की अर्जुन, जे मी आता तुला ज्ञान ऐकवलं, अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत, ज्यात सांगितलं गेलंय की कोणीतरी देवतांची पूजा करतात आणि कोणी फक्त हवन यज्ञ करून संतुष्ट आहेत, आणि कोणी योग अभ्यास करतो, कोणी तीव्र अहिंसावादी व्रत करतो, जसे तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायाने फिरतात, की कोणती जीवहिंसा नको होऊ दे. तर कोणी स्वाध्याय करतात, जसे कोणी गीतेचा पाठ करतो, तर कोणी वेदांच्या काही श्लोकांचे, मंत्रांचे रोज स्वाध्याय करतो. तर या प्रकारच्या जेवढ्या काही क्रिया आहेत, जे कोणी करत आहे ते आपल्या क्रियांना सत्य मानून करत आहे. जर याला हे समजलं की शास्त्र अनुकूल नाहीये, तर त्यागून देईल लगेच. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले की अर्जुन, या धार्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली आहे, आणि त्या परमात्म्याने आपल्या मुखकमलातून येऊन बोलली आहे. त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाच्या क्रियांची माहिती विस्ताराने सांगितली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात सांगितलं की अर्जुन,
या द्रव्यमय यज्ञाच्या तुलनेत ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्य यज्ञ काय असतो? जसे बघाबघी कुठे भंडारे केले, गंगेच्या काठावर कुठे चादरी वाटल्या, काही अजून क्रिया जशा काही धर्मशाळा बनवल्या. आता काय सांगितलंय की या द्रव्य म्हणजे धनाने, पैशाने होणारे जे अनुष्ठान आहे त्याची अपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. तर ज्ञान यज्ञ तत्वज्ञान म्हणजे सत्संग आहे. सत्संग हे तत्वज्ञान आहे जे सगळ्या सद्ग्रंथांना अनुकूल असेल, ते तत्वज्ञान आहे. आणि ते ज्ञान परमात्माच येऊन देतात. ज्ञान, अध्यात्मक यथार्थ ज्ञान परमात्मा स्वतःच येऊन प्रदान करतात. बाकी तर जीवसंज्ञेचे प्राणी आहेत, जीवसंज्ञेत आहेत, ते आपले आपले अनुभव अटकळ लावतात. परंतु यथार्थ ज्ञान परमात्माच सांगू शकतो. आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीला स्वतःच तो ठीक ठीक विस्ताराने सांगतो, असे वेदात प्रमाण आहे. तर हे तत्वज्ञान आहे जे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा कबीर देव यांनी आपल्या कबीर वाणीमध्ये जे ज्ञान सांगितले आहे ते तत्वज्ञान आहे. गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हणतात की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जी सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे, म्हणजे त्या परमात्म्याद्वारे सांगितलं गेलेलं ते तत्वज्ञान आहे, त्याला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊनच समज. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने तो तत्वदर्शी संत तुला परमात्म तत्वाचं ज्ञान देईल. याने हे सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता सुद्धा त्या तत्वज्ञानाला अपरिचित आहे. अन्यथा हे सांगायची आवश्यकता नव्हती की त्या ज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. जेव्हा गीताजींचे 18 अध्याय सांगितले, तर एक अध्याय अजून सांगितला असता जर त्याला ज्ञान असतं तर. त्याला ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, 15व्या अध्यायाच्या एका मंत्रात म्हणजे एका श्लोकात गीताजींच्या त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाला जो संत विस्ताराने जाणतो, हा उलटा लटकलेला एक पिंपळाचा वृक्ष, संसाररूपी पिंपळाचा वृक्ष तू जाण अर्जुन. वरती मुळे आहेत, खाली तिन्ही गुणरूपी फांद्या आहेत. आणि जो संत या उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना सांगेल, सवेदवित, ते तत्वदर्शी संत आहेत. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत सत्संग नाही मिळणार या प्राण्याला, तोपर्यंत तो असाच या जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ आजाराने ग्रस्त राहील. आणि सत्संग फक्त परमात्माच सांगू शकतो. तो परमात्मा 600 वर्षांपूर्वी येऊन आम्हाला सत्संग सांगत असत, ज्ञान देत असत, त्या आपल्या अमृत वाणीने, सच्चिदानंद घनब्रह्मांच्या वाणीने. तर त्याला त्यावेळी आपण स्वीकार नाही करू शकलो, कारण आपण अशिक्षित होतो. आणि जो एक ब्राह्मण वर्ग शिक्षणाचा अधिकारी होता, त्यांची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू नाही शकली, कारण ते काळ भगवानाने प्रेरित राहिले आणि परमात्म्याचा विरोध केला. हे सांगून की कबीर अशिक्षित आहे, हा संस्कृत भाषा नाही जाणत, हा उलटसुलट बोलत आहे, हा खोटं बोलत आहे. परमात्मा सांगत असत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार.
तीन देव की जो करते भक्ति, उनकी कदे ना होवे मुक्ती. आजपासून जवळजवळ 600 वर्षांपूर्वी हे शब्द बोलणं की 3 देवता ब्रह्मा विष्णू महेशजींची जे भक्ती करतात त्यांना कधी मोक्ष नाही मिळू शकत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी ही गोष्ट सांगणं आपल्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आपल्या मृत्यूला निमंत्रण होतं. परंतु ते तर अविनाशी होते, ते तर परमात्मा होते आणि त्यांनी त्यावेळी हे शब्द बोलले होते. आणि असा घोर विरोध केला होता त्या मालकांच्या. त्या लीलांना जो वाचतो डोळ्यातील अश्रू नाही संपत. असेही जुलूम केले होते त्या परमपित्यावर, आमच्या भगवान, आमच्या पित्यावर. आता जे विरोध करत होते ती पण त्यांचीच मुले, ब्राह्मण, काजी मुल्ला, त्याच परमात्म्याची मुलं आहेत. त्या परमेश्वराने कोणाला पण शाप नाही दिले, नाहीतर ती समर्थ शक्ती एका क्षणात जर या दुसऱ्या जे आम्हाला ते आमचे पिता नसते तर त्यांना खूप काही शिक्षा दिली असती. अशी दिली असती की विचारू नका. जसे एका वेळेस गोरखनाथांच्या बरोबर चेष्टा केली कोणीतरी आणि त्याला इतका राग आला. जी मंडळी होती त्यांच्याबरोबर 400-500 होती, त्यांनी एक शब्द उच्चारला की उभे आहात तर दगड बनतील, आणि बसले आहेत ते सिद्ध. उभे जास्त होते, बसलेले थोडे. तर उभे जितके जितके उभे होते ते सगळे दगडाची मूर्ती बनले. हे तर समर्थ आहेत, काही पण करू शकत होते. परंतु आपला पिता आपल्या मुलांचं अहित नाही करू शकत, जरी त्याने त्याला काही पण किती पण दुःखी करू दे. यामुळे त्या परमेश्वराने कोणालाही शाप नाही दिला, कोणताही शाप नाही दिला, कारण ते समर्थ होते. त्यांना माहीत आहे की ही माझीच मुलं आहेत. काळाची भांग पिऊन माझे शत्रू बनलेत. त्याने आपल्या समर्थतेचे प्रमाण दिले. या सत्कर्माच्या कारणाने त्या परमात्म्याला कोरड्या खोल विहिरीत टाकलं. एक खूप पहिल्यांदा 200-200 फूट खाली खोल पाणी असायचं विहिरीत, आणि कोरडी विहीर ती होती जी खालून ज्याचं पाणी संपलं होतं असं आणि खूप खोल होत असे. त्यात टाकून दिलं. वरून झाड, फांद्या काटेदार, काठ्या, गोटे, खडे, दगड, वाळूने भरले. एका शेख तकी नावाच्या एका दुष्कर्मी व्यक्तीने, तो मुसलमान होता, मुसलमान राजा, दिल्लीचा बादशहा सिकंदर लोधी होता, आणि शेख तकी त्याचा धार्मिक पीर होता, सिकंदर लोधी राजाचा. मुसलमानांना एकत्र करत होता, राजाच्या समोर घोषणा द्यायला लावायचा. राजा लोकांना बघून घाबरून जात होता आणि ते मनमानी सजा देत होते कबीर परमात्म्यांना. विहिरीत टाकलं, भरून टाकलं पूर्ण, आणि काही वेळानंतर गेले ते सिकंदर लोधीच्याकडे. परमात्मा कबीर देवजी राजाच्या जवळ त्याच्या महालात एका खोलीत विराजमान दिसले. कारण की ते समर्थ आहेत, ते पूर्ण ब्रह्म आहेत, ते समर्थ आहेत. परंतु त्यांच्या लीलांना पाहिलं जातं, वाचतो तर अंगावर काटा येतो.
आमचे पिता आमच्या हितासाठी आले होते, आपण त्यांचे शत्रू बनलो. तर त्यावेळी आपण अशिक्षित होतो. आता परमात्म्याने सर्वात आधी ही दया केली, आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, 5500 वर्ष तर कलियुग संपलं आणि त्याच्या आधी गेली किती वेळ, 3 युग गेली. केवळ एक ब्राह्मण वर्गच शिक्षणाचा अधिकारी होता आणि कोणी शिक्षण ग्रहण नव्हतं करत. कारण हे शिक्षण चांगलं नाहीये, हे बेईमान बनवतं प्राण्याला. ही पाप करायला पण कसरत नाही ही व्यक्ती. हे शिक्षण गेले ब्राह्मण समाजात. या शिक्षणाला त्यांनी रोजीरोटीचा धंदाच बनवला आणि पापाचे भागीदार बनू लागले. आता शिक्षण आले सर्व समाजात. किती चतुर बनलो आपण. आपण भले वरून कितीही चांगले दिसलो, सुंदर कपडे घालून, मोठा बंगला, कार घेऊन, आतून किती पोकळ झालो होतो आपण. आमचे विचार ते नाही राहिले जे आमच्या आजोबा पणजोबांचे आपण पाहिले होते. किती माणुसकी होती त्यांच्यात. आता पुण्यात्म्यांनो, आपण जसे वर्तमानाच्या मानवाशी पण आपला संबंध आलाय आणि आजपासून 55 वर्ष 50 वर्ष पूर्वी जेव्हा आम्ही काही जाणण्यायोग्य झालो, ती वेळ पण आम्ही पाहिली आहे. त्यावेळी व आजमध्ये दिवस रात्रीचं अंतर झालं. इतकं पतन झालं आमच्या मानसिकतेमध्ये, आमच्या शिष्टाचारात. याचं कारण हे शिक्षणच आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, कोणत्याही कार्यालयात, तिथे पण माणसं आहेत. बाहेर रांगेत उभा आहे तो पण मनुष्य आहे. कोणती दयाधर्माची गोष्ट नाही उरली. खात रहा धक्के, लोळण घेऊन विनंती करा त्यांच्यासमोर. दया राहिली नाही. 10 रुपये दिले तर काम करतो, नाहीतर खा धक्के. तर हा अपमान सहन करणं आम्हाला कोणी शिकवलं? या शिक्षणाने शिकवलं. आणि काय करतो त्या पैशाचं आपण? घर बनवतो, बंगला बनवतो, कार खरेदी करतो आणि परत घरात कोणती ना कोणती अशी समस्या, कोणती दुर्घटना घडते, कोणता आजार जडतो. त्या सर्व पैशाला परत आपण असेच, तो पैसा तर राहत नाही, व्यर्थ होऊन जातो. घर बनवलं, मृत्यू झाला. तुम्ही गाढव बनून कुंभाराच्या घरी माती वाहत आहात आणि घर इथे उभं आहे. चाट त्या घराला. तर पुण्यात्म्यानो, या ज्ञानाने आपण या मायेपासून दूर होऊ. कारण ही माया शत्रू आहे आपली. आणि या मायेचा आपण उपयोग कुठे करतो? आपण परंपरा चुकीच्या बनवल्या. विवाह करताना पूर्ण नाटक करून बसतो. माहीत नाही कोणकोणत्या प्रकारे आपण आपल्या या क्रियांना, ज्या साध्या पद्धतीने करायला हव्या होत्या, त्याला नाटक बनवतो. विवाह करतो, मुलाकडचे आनंद साजरा करतात, मुलीचा विवाह होतो, डीजे वाजवतात. अरे, लग्न 2 मुलांचं होणार आहे आणि परमात्म्याने करून ठेवलेलं असतं. कारण संयोग भगवानच जोडून पाठवतो, जीव नाही जोडू शकत. ही चूक आहे त्याची. तर आपल्या साध्याशा पद्धतीने लग्न करा मुलांचं. नातंच तर जोडायचंय, वचनानं जोडलं जातं. ठीक आहे, आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे. ते सांगतात आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. 2 मुलांचा विवाह मान्य झाला. झालं लग्न. यात किती वेळ लागतो? आता आपण पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं, पहिल्या दिवशी डीजे वाजवत होते. मुलाचं लग्न होतं. बहिणी पण नाचत होत्या, आई पण नाचत होती. गल्लीत उभं राहून आता सगळे कळवातण्या झालो आपण. माणुसकी विसरलो पूर्णतः. पुढच्या दिवशी काय झालं की विवाहासाठी जात होती वरात. रस्त्यात नवरदेव असलेली गाडी आपटली एका ट्रेलरवर.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विठ्ठल व्यंकट पवार. आपण कुठून आलात? गाव चोरगाव, तालुका दरगाव, जिल्हा जळगाव. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली? 2013. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतण्याच्या पहिले आम्ही वारकरी संप्रदायामध्ये जुळलो होतो. ती भक्ती आम्ही जवळजवळ 20 वर्षे केली. त्या भक्तीमध्ये आषाढी कार्तिकी 2 वाऱ्या करणे आणि 15 दिवसामध्ये जे एकादशीचं व्रत येतं ते व्रत उपवास करणे, कीर्तनं प्रवचनं ऐकणे आणि पायदळ पंढरपूर जाणे किंवा जसं जमलं तसं एसटी म्हणा, पण पायदळ म्हणा, पंढरपूरची वारी करणे. वारी करत असताना माझ्या जवळजवळ 10 वाऱ्या झाल्या. परंतु माझी जी काही आत्मिक शांतता होती ज्ञानाची, ती मात्र होत नव्हती. ती सारखी अपुरीच होती. परमात्म्याची मला सारखी चाहना होती आणि ती तहान मात्र 20 वर्ष पंढरपूरच्या वाऱ्या करून सुद्धा कीर्तन प्रवचन ऐकून कीर्तनामध्ये जे सांगितलेले नियम होते, साधू संतांची सेवा करणे, त्याच्यात मात्र माझी जी काही आत्म्याची जी ज्ञानाची संतुष्टी होती ती मात्र तिथे झाली नाही. म्हणजे ग्रंथांमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये जे काही मला वाचण्यामध्ये किंवा ऐकण्यात येत होतं ते नेमकं कीर्तना प्रवचनामध्ये त्याची दुविधा पडत होती. त्याच्यामुळे मला त्या ज्ञानामध्ये माझ्या आत्म्याची संतुष्टी होत नव्हती. असे माझे आयुष्यातील जवळजवळ 20 वर्ष गेली. मी जळगाव रामद्वारा तिथला सत्संग आमच्या गावामध्ये एक दिवस आला होता. तो सत्संग मी ऐकला. ते सांगत होते तंबाखू, बिडी, मांसाहार किंवा जे अन्य जे नशेली वस्तू आहेत त्यांचं त्यागन करावं लागेल. परमात्म्याची प्राप्ती आम्ही लगेच करून देतो किंवा आमच्या ज्ञानाद्वारे आमच्या भक्ती साधनेमुळे परमात्म्याची प्राप्ती होते. मग मी जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये होतो तेव्हा मी तंबाखू, बिडी पित होतो. तंबाखू पण सेवन करत होतो, पण मांस मदिरा सेवन करत नव्हतो. मग मी त्यांना विचारलं की तंबाखू का नको. मी केव्हा केव्हा थोडा भरभरीची मंडळीमध्ये, भजन मंडळीमध्ये गांजासुद्धा पित होतो. मग ते म्हणाले की ह्या ज्या नशेल्या गोष्टी आहेत या भक्ती मार्गामध्ये टाळाव्या लागतात. त्याप्रमाणे तंबाखू सेवन करणे, बिडी पिणे, गांजा वगैरे नशिली वस्तू या हानिकारक आहेत शरीराला, मी त्या त्यागल्या. त्यागल्यानंतर त्यांनी मला नामदीक्षा दिली. नामदीक्षा दिल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती कशी होते मी त्यांना ते विचारलं की आहे तुझपाशी, तू जागा विसरलाशी, हे जे प्रमाण आहे तर मग हे कसं काय आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही ही साधना करा. साधनेमध्ये त्यांनी मंत्र कोणता दिला, राम नामाचा जाप श्वास टू श्वासमध्ये. ती साधना आम्ही जवळजवळ 2 वर्ष रटून केली. एका जागेवर बसून 2-2, 3-3 घंटे साधना करत करत मी ती साधना करत असताना
सरजी जवळजवळ 6 घंटे बसून राहत होतो, कारण मला परमात्म्याची चाहना होती. तो कसा मिळेल आणि हा मानव देह तेवढ्याकरता मिळाला आहे. असं करत करत त्यांना मी जो प्रश्न केला की मला प्राप्ती अजून झाली नाही. मग ते म्हणाले, तुम्हाला तुमच्या गटात ध्वनी ऐकू येते काय? मी सांगितलं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती ध्वनीचा असा आवाज आहे आणि ती ध्वनी अशा अशा पद्धतीने आणि अशी अशी लागते. मग ते मला लागण्याची सुरुवात होऊन गेली होती. असे बरेच दिवस मी तिथे ती भक्ती करत असताना परंतु ती शास्त्राला धरून नसल्यामुळे माझ्या मनात परत आणखी उथल पुथल होत होते. ते म्हणजे कसे की शास्त्र सांगतं की परमात्मा करता जी साधना आहे ती साधना तो गुरु देतो, आणि ह्या ठिकाणी तर गुरु नाही, गुरुविन मार्ग नाही कर्मनिष्ठा. मग हे जी आपण साधना करत आहे ही काळाची आहे का परमात्म्याची आहे, हे मला माझ्या मनात सारखं उथंबून येत होतं. त्या शंका कुशंकेने मी सत्संग TV चॅनलमध्ये पाहत होतो अनेक संतांचे. एकाएकी एक दिवशी मला संत रामपालजी महाराजांचा बघण्यामध्ये मिळाला. आता सर्व संत बोलतात, पण हे जे संत होते, हे संत रामपालजी आहेत का कोण आहे मला ते माहीत नव्हतं, पण ते मात्र प्रत्येक प्रमाण असं बोट फिरवून प्रमाणशीर वेद, गीता, कुराण शरीफ, बायबल असं एक एक प्रमाण देत सांगत होते. म्हटलं असा कोण एक जीवात्मा आहे की हे सर्व ज्ञान आणि हे आतापर्यंत कोणीच दाखवलं नाही, आणि हे कुठे मिळत असेल, पण हा कुठे असेल याची मला सारखी विचार डोक्यात फिरत होते. पण जाणार कसं? आपलं एवढं शिक्षण नाही, तो मार्ग आपल्याला माहीत नाही किंवा तो दाखवणारा आपल्याला माहीत नाही. मग ते सत्संगामध्ये सांगत होते की निशुक्ल पुस्तक ज्ञानगंगा, त्यावेळेला ज्ञानगंगा पुस्तक हे म्हणजे चांगलंच प्रख्यात होतं. आणि ते पुस्तक एवढं मोठं पुस्तक निशुक्ल म्हणजे पोस्टाद्वारे आपल्या घरी आपला पत्ता दिला म्हणजे मिळतं. मग ते पुस्तक मी माझ्या मुलाला फोन नंबर करून हरियाणा प्रांतामध्ये ते निशुक्ल पोस्टमनने माझ्या घरी आणून दिलं. मला एवढा आनंद वाटला, एवढं मस्त पुस्तक हे, एवढंसं पुस्तक घ्यायला गेलं म्हणजे 50 रुपये लागतात, आणि एवढं मोठं पुस्तक हे निशुल्क कसं मिळालं. आणि ते पुस्तक मी उघडलं तेव्हा गुरुदेवांचा तो फोटो, कबीर भगवानचा फोटो, अरे वा, इथे मोठे महान संत आहेत. आणि एक एक जे पान वाचण्याला लागलो, आणि त्या वाचण्यामध्ये जे मला थोडं थोडं समजत लागलं, ज्ञान तर नव्हतं पण तिथे वेद, आता वेद मी डोळ्याने बघितले नव्हते, कुराण शरीफ, बायबल, त्याचप्रमाणे गीता, गीतावर तर भयंकर जोर, गीतेचे सर्व प्रमाण. आता तिथे गुरुदेवांनी असा एक प्रश्न मी ऐकला, 18वा अध्याय, सर्व धर्मानां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेषु मोक्षयिष्यामि. म्हणजे सर्व पापातून मुक्त करणारा असा प्रभू ते त्या सत्संगाद्वारे सांगत होते. मग दररोज त्या सत्संगाद्वारे ऐकता ऐकता माझी चाहना झाली, आणि 2013 22 जुलै मी बरवाला येथे गेलो.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संगांच्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण निशुल्क मागवलं आणि त्यातलं आपण ज्ञान अर्जित केलं आणि आपल्याला पटलं की संत रामपालजी महाराज ही सद्भक्ती देतात, शास्त्रानुसार भक्ती सांगतात. म्हणून आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतला. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? जेव्हा मी ही गुरुदीक्षा घेतली त्यावेळेला एवढा मोठा लाभ तो म्हणजे परमोक्ष. त्या परमोक्षाकरिता जेवढे ऋषी मुनी त्यांना सुद्धा मिळाला नाही असा तो परमप्रतापी लाभ, तो परमोक्षाचा लाभ संत रामपालजी महाराजांनी पहिला लाभ तो मिळाला. नंतर दुसरा, माझ्या घरातील मला 3 मुलं, 4 नातू, 3 नाता असा माझा परिवार आहे. ह्या परिवारामध्ये माझे 3 मुलं हे मी नामदीक्षा घेतल्यानंतर व माझ्या भगतमतीने नामदीक्षा घेतल्यानंतर यांनी सुद्धा नशेपासून ते दूर होऊन गेले. हा दुसरा लाभ. तिसरा लाभ, आता जी विद्यार्थी म्हणजे जे नातू आहेत माझे, ते नातू, जो मोठा मुलाचा मुलगा आहे तो BSc ॲग्री झाला आहे, दुसरा जो आहे तो ग्रॅज्युएट झाला आहे, माझे नातू, त्यांनी सुद्धा सत्संग प्रवचन ऐकता ऐकता गुरुदेवांचे त्यांनी सुद्धा ही नामदीक्षा घेतली. हा तिसरा लाभ झाला. आता लाभ सांगितल्यानंतर हे मायेचे लाभ झाले बघा. मग सरजी, तिसरा लाभ जो झाला, मी 2014 मध्ये जेव्हा बरवाला आश्रमला गेलो होतो, तिथं आम्ही 4 दिवस सत्संगामध्ये 3 दिवस ऐकले. 4थ्या दिवशी सकाळी आम्हाला निशुल्क तिथून आश्रमातून निशुल्क गाड्या जिंदपर्यंत येत होत्या. जिंद ते बरवाला जवळ 45 ते 50 किलोमीटर अंतर होतं. तिथून गावी निघालो, घरी यायला निघालो, त्यावेळी माझी अचानक तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्याबरोबर माझ्यासोबत 3 भगत दुसरे होते गावातले, ते पण माझ्याच वयाचे होते, 60 वर्षाचे पुढील. 2 भगत होते, त्यांच्याजवळ एकाजवळ बॅगा दिल्या. एक तिकीट काढायला प्लॅटफॉर्मवर गेला. एक म्हणे याची तब्येत जास्त झाली आहे, याला मी दवा पाणी करून जिंदा हॉस्पिटलमधून, कुठलं तरी हॉस्पिटल असेल जवळपास स्टेशनाजवळ, तिथून दवा पाणी घेतो आणि लगेच आपण जी गाडी येईल त्या गाडीत बसून आपला रस्ता क्रमण करू. पण झालं विपरीत. म्हणजे माझी तब्येत क्षणाक्षणाला बिघडत चालली. अशी बिघडली तर मला काय झालं ते सुद्धा समजेना. मला रिक्षामध्ये टाकलं गेलं. रिक्षामध्ये टाकल्यानंतर जिंदा हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. आधी मला खाजगी हॉस्पिटलवाल्याने नाही सांगून दिलं, कारण याला पैसे भरपूर लागतील, आवाक्याची बाहेरची केस आहे, म्हणून मला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथं गेल्यानंतर 2 सलाया चढवल्या. त्या 2 सलाया ज्यापर्यंत लागल्या तोपर्यंत मी शुद्धीत होतो. परंतु माझी जी तब्येत होती, मला ज्या जासना होत होत्या त्या भयंकर होत होत्या. मला ते माझे सोबतचे जे भगत होते ते विचारत होते
की आम्ही घरवाल्या लोकांना काही संदेश पाठवू काय. त्यांना सांगितलं की माझे अंतिम श्वास चालत आहे, मी आता ह्या लोकातून निघत आहे हे मला जाणवत होतं. माझे श्वास बंद झाले. ते म्हणजे माझे श्वास बंद झाले मला कसा कळालं. त्यांनी मला नंतर हा वृत्तांत सांगितला. माझे जेव्हा श्वास बंद झाले तेव्हा त्या अर्ध्या सळया माझ्या पलंगाच्या वर टांगलेल्या होत्या. मग त्यांनी आश्रमाकडे फोन लावला व डॉक्टरांना विचारलं. त्यांनी तर काढून घेतल्या. बोले ये तो मर गया है, इनकी डेट हो गई है. ते रडायला लागले. याची डेट झाली. अहो आम्ही महाराष्ट्रातली, इथून आमचं जे मूळ गाव आहे ते जवळजवळ 1400 किलोमीटर आहे. आणि 1400 किलोमीटर काय, पण ही जी डेड बॉडी आहे याला तर 100 किलोमीटर बी घेऊन जाणं अवघड आहे. तेवढा पैसासुद्धा आमच्याजवळ नाही. ते रडायला लागले. मग त्यांनी बरवाला आश्रममध्ये तुम्ही एक लिफाफा तयार करा आणि आम्हाला गाडी द्या. डॉक्टर सांगायला लागले हो हम आपकी जो आपको लगने वाली एम्बुलेंस कर देंगे और जो बोलेंगे हम यहाँ 50 किलोमीटर 100 किलोमीटर हम छोड़ देंगे असं त्यांनी सांगितलं. पण हे सारखे मात्र माझ्या पलंगावर लढत होती. मग तिकडून फोन आला आश्रमातून फोन आला तर त्यांनी विचारलं की भगत को सतनाम प्राप्त हुआ है. बोले हाँ जी हाँ. तो आप भगत के पलंग पर बैठ के सतनाम का सुमिरन करो. म्हणजे माझ्यासोबत जे बसले होते 3 त्यांनी सतनामाचा स्मरण केलं आणि सांगितलं की 1 तास तुम्ही वाट बघा, भगत उठून बसेल. पण त्यांना ते शाश्वत नव्हतं. कारण का, कारण इथे तर एक पल सुद्धा 3 लोकचा मोल आहे, तो सुद्धा मिळू शकत नाही. पण आता त्यांच्या हातात शिल्लक काहीच राहिलं नव्हतं. लढल्याशिवाय म्हणजे दुःखाशिवाय त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांनी 1 तासभर स्मरण चालू ठेवलं आणि माझ्या डाव्या पायाचा अंगठा हलला. मग आणखी परत त्यांनी दटून स्मरण केलं. म्हणजे त्यांना परमात्म्याबद्दल अतिशय दृढता निर्माण झाली आणि त्या दृढतेमुळे त्यांनी अर्धा तास परत आणखी स्मरण जसं तसं सुरू ठेवलं. परमात्म्याची दया झाली आणि त्या क्षणाला मी अर्धा तासात उठून बसून राहिलो आणि त्यांना म्हणालो आपल्याजवळ पैसे नाहीत, तिकीटं फाडले गेले आहेत, गाडीचा टाईम झाला आहे, बॅगा उचला आणि चला. अरे ते म्हणाले भल्या माणसा, तुझा प्राण, तू इथून निघून गेला होता आणि तू हे काय बडबडत आहे. आपण असे जर निघून गेलो, आपली फाईल तयार झाली आहे, आपल्याला आपल्या महाराष्ट्रापर्यंत हरियाणा सरकारचे पोलीस येतील आणि तिथून निघून येतील, आपल्याला डॉक्टरांचा डिस्चार्ज घ्यावा लागेल. एक जण लगेच तिथून पळत मोठे डॉक्टर होते त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. तिथे त्यांना निवेदन दिलं की डॉक्टर आमच्यावर फार उपकार केले. तसं तर आम्हाला त्यांना ती हिंदी भाषा बोलता बी न येत होती. त्यांनी सांगितलं आमच्यावर उपकार झाली, दया झाली आणि ते आमचं जे पेशंट आहे ते उठून बसलं. अरे कैसा शक्य हुआ. तेव्हा त्या दवाखान्यातील ती जी मॅडम आणि ते मोठे डॉक्टर येऊन माझ्या पलंगाच्या एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला कमरेवर हात ठेवून असे बघायला लागले. माझ्याकडे सारखे टक लावून ये कैसा हुआ, ये तो चला गया था, आपने तो एम्बुलेंस करने को हमको बताया था कि हमको एम्बुलेंस कर दो, हम उनको वहाँ जला देंगे, हमारे आश्रम में हमारे भगत है, वहाँ हमारी सुविधा हो जाएगी. त्यांनी तर असं सांगितलं होतं. अरे तो जिंदा हो गया. तर बोले ते सांगायला लागले आमचे पूज्य गुरुदेव, आम्ही आश्रमात फोन केला होता आणि आमच्या गुरुदेवांनी ती अर्धा स्वीकार केली आणि परमात्म्याने सांगितले कुछ नहीं बेटा, वो तो एक क्लास में जिद्दा हो जाएगा, उठ के बेटा तुम फिकीर मत करना. ते तसंच झालं. त्यांनी तसंच उत्तर दिलं. मग ते माझ्याकडे पाहिले.
डॉक्टर आणि ते मॅडम म्हणजे डॉक्टरीनबाई जी मोठी प्रमुख आहेत त्यांना मी निवेदन केलं, आमच्याजवळ एवढे पैसे नाहीत, तिकीट फाडले गेले आहेत, तुम्ही आम्हाला ज्या वेळेला ॲडमिट केलं त्या 3 दिवस सांगितलं होतं की 3 दिवस हे पेशंट को हलाना नाही है, आता आम्हाला तुम्ही डिस्चार्ज द्या आणि दवा पाणी देऊन आम्ही आता जे येईल त्या गाडीने निघून जाऊ, म्हणजे आम्हाला तेवढे पैसे वाचतील, कारण पैसे तर तेवढेच आहेत आमच्याजवळ जेमतेम. मग त्या पद्धतीने त्यांनी बोलले नाही असा मानाचा इशारा देऊन हम अभी तुम्हारा जो सर्टिफिकेट आहे वो तयार करते थे. तर ते सर्टिफिकेट जाण्याकरता तयार केलं, परंतु परमात्म्याने बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांनी हा एवढा मोठा लाभ या तुच्छ जीवाकरता दिला, नाहीतर पुढील भक्ती अपुरी राहून गेली असती आणि परत मला 84 येवणीमध्ये फिरावं लागलं असतं. 84 येवणीमध्ये फिरत असताना शास्त्रामध्ये कितीतरी प्रमाण दिले आहेत, तर ह्या येवणीमध्ये भटकत भटकत हा जीव त्रैमाम होतो. ही परमपूज्य गुरुदेव सद्गुरू रामपालजी महाराज यांनी हा सर्वात मोठा लाभ, हा लाभापरिता परिता कोणताही लाभ या विश्वामध्ये नाही आहे, असा लाभ परमपूज्य सद्गुरू रामपालजी महाराज यांनी दिला. आणि त्याचप्रमाणे मी जे करत आहे तेच माझ्या परिवारातली लोक करत आहे, म्हणजे ते सुद्धा सद्गुरू रामपालजी महाराजांचे शरणाग्रहण केला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्य म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे सद्भक्ती करण्यासाठी. मला असं विचारायचं आहे की जो अनुभव आज आपण सांगितला आहे, जो दृष्टांत आपण आज दिला आहे, त्या घडीला आजच्या डेटला किती दिवस पालटले आहेत आणि आज आपली परिस्थिती कशी आहे? सर, मला इथून देह सोडायला 2013 मध्ये ही घटना बरवाला जिंदमध्ये जिंद हॉस्पिटलला झाली होती. त्यापासून आज दिवस म्हणजे 2020 जवळजवळ 7-7.5 वर्ष झाले आहेत. या 7-7.5 वर्षामध्ये मला एवढे लाभ झाले ते माझ्याने सांगले जाणार नाहीत. मला आणि सर्व कुटुंबाला ते लाभ असे झाले जसे मला जीवदान मिळालं. दुसरी गोष्ट, माझे नातवंड होते ते ज्या शाळेमध्ये होते, जे शिक्षण जे घेत होते त्या शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे मार्क मिळून ते पास पण झाले. आणि माझा व्यवसाय जो शेतीचा आहे त्या शेतीच्या व्यवसायामध्ये माझी अधिक वृद्धी झाली. म्हणजे जसं जमीन वाढली, काही जे घराचे राहण्याची ज्या जागा होत्या त्या मातीच्या भिंती होत्या, मातीचे घरं होते, ते पक्के घरं सर्व मुलांकरता पक्के घरे झाले. परत ज्या काही शेती होती पारंपरिक व्यवसायाची, त्या शेतीमध्ये बी 5-6 एकर शेती वाढली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव अनुभवायला मिळाले. आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक उन्नती झाली. मुख्य म्हणजे आपल्याला जीवनदान मिळालं. तर या अनुषंगाने आपले जे मित्रपरिवार आहेत, आपले जे पूर्वीचे गुरुबांधव आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? मी आज त्यांना हा संदेश म्हणजे नम्र विनंती करत आहे, जो मला आहे हे जे माझे जे निवेदन आहे, जो अनुभव मी सांगत आहे, हे माझे जे वारकरी असतील, जे ठाकूरसिंगमध्ये, जय गुरुदेवमध्ये किंवा इतर पंथामध्ये काही नातेवाईक जे पण असतील, त्यांनी ही जी भक्ती आहे, ही भक्ती म्हणजे अशी काही म्हणजे
इतर भक्तींसारखी नव्हे. मग कशी आहे तर इथे जीव हमारी जाती है हा एक मोठा प्रश्न आहे. तर हा जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा. तर हे जे आमच्या गुरुदेवांनी सांगितलं आहे की धर्म कोणता तर मानव. तर हा मानव धर्माने काय करायला पाहिजे तर मनुष्य जन्म हे बार बार मिळत नाही. तर हे मनुष्य तन बार बार मिळत नाही, त्याच्याकरता हा मानवदेह फक्त भक्ती करण्याकरता मिळाला आहे. आणि हे मी सर्वांना प्रार्थना करून हात जोडून करबद्ध होऊन सांगतो की आपलं जे मनुष्य जीवन आहे हे वाया न घालता सतभक्ती करा. ते परखून निरखून जे सत्संग दररोज जे विविध कार्यक्रम म्हणजे विविध चॅनलवर जे सत्संग येत आहे ते सत्संग तुम्ही पहा. शंका येत असेल तर निःशुल्क पुस्तकं मागवा. आणि सत्संग पाहून सर्व सुशिक्षित मंडळी आहे इथे. असं कोणी सांगून दिलं ना ऐकून घेतलं करून घेतलं असा काही नाही आहे. आपण त्याचा दूध का दूध पाणीचं पाणी असं मोकळं निवारण करा. आणि मग आपण ही जी सतभक्ती आहे याला निरखून फिरकून आपण हे भक्ती मार्गाचा स्वीकार करावा. आणि परलोक म्हणजे काय सतलोक. हा सतलोकाचा जो मार्ग आहे हा या गुरुदेवांनी मोकळा केला आहे. ही प्राईम टाईम आता झाली आहे. तर सद्गुरू बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडून निःशुल्क दीक्षा ग्रहण करा आणि आपल्या जीवाचं कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मानवदेह हा वारंवार मिळत नाही, हा फक्त आणि फक्त मोक्षासाठी आहे, सद्भक्तीसाठी आहे. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संपूर्ण भारतात नव्हे परक्या प्रांतात सुद्धा प्रत्येक प्रांतामध्ये भारतामध्ये जसं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशी सर्व जे काही प्रांत आहेत या प्रांतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र निःशुल्क परमपूज्य संत रामपालजी महाराज यांनी उघडून ठेवले आहे. कुठलेही काही पैसा न देता आपण तिथे जवळच्या नामदान केंद्रावर नामदीक्षा घेऊन आपल्या जीवाचं कल्याण करावं हीच मी सर्व जगासमोर प्रार्थना करतो. आपल्या टीव्हीवर कार्यक्रम येत असतो, तो कार्यक्रम आपण बघा. बघितल्यानंतर तिथे फोन नंबर येतात, ते फोन नंबर लावून आपल्याला घरबसल्या उत्तर येईल की तुमची इच्छा असेल तर जवळच्या 10 किलोमीटर 5 किलोमीटरवर जे नामदान सेंटर आहे त्या नामदान सेंटरवर जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सद्गुरुदेव की जय. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.